28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघर हादरलं, रक्षकच बनला भक्षक। कासा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेला हवालदाराकडून लैंगिक अत्याचार। जिल्ह्याला हादरवून सोडणारी धक्कादायक आणि लज्जास्पद घटना कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। तक्रारी अर्जाची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेलाच एका पोलीस हवालदाराने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। महिलेच्या म्हणण्यानुसार कासा पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या पोलीस लाईनमधील एका खोलीत तिला जबरदस्ती नेऊन अत्याचार करण्यात आला। आरोपी हवालदाराचे नाव शरद भोगाडे असे असून पीडित महिलेच्या विधानानंतर या प्रकरणात डहाणू पोलीस ठाण्यात 0 नंबरने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संवेदनशील स्वरूपाचा गुन्हा असल्याने भोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने दखल घेत आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे। तसेच तपासात निष्काळजीपणा आणि चौकशी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना तत्काळ जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे। पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित जागेतच जर पीडित महिलांना छळ सहन करावा लागणार असेल तर सार्वजनिक सुरक्षा कितपत मजबूत आहे, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे। iNews 28 मराठीसाठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट।